नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत 2017 मध्ये टेटच्या एक्झाममध्ये पडलेले जे क्वेश्चन होते मराठी व्याकरणावर ते पाहणार आहोत। याआधीही खूप सारे व्हिडिओ मी बनवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहेत तर शुद्ध शब्द यावर सुद्धा खूप सारे प्रश्न गेलेल्या टी8 विचारलेले होते। तर त्या दृष्टीने आजचं हे लेक्चर असणार आहे। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा किंवा शुद्ध शब्द कोणता। ऑप्शन बघा, एक खसखशीत, दुसरा आहे खसखशीत, तिसरा आहे खसखशीत, चौथा आहे खसखशीत। बघा, या श मध्ये आणि ह्या श मध्ये फरक आहे, कन्फ्यूज करणारे। जेव्हा तुम्ही हे चारही पर्याय बघचाल तेव्हा तुम्हाला वाटलं की हे सर्व पर्याय बरोबर आहेत, तर तसं नाही आहे, थोडेसा बदल केलेले आहेत। त्यामुळे ते शुद्ध शब्द कोणता आहे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे। तर बघा, याचा करेक्ट आन्सर आहे किंवा करेक्ट शुद्ध शब्द कोणता आहे तर ते आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, खसखशीत। खस आहे, ख आहे, श शामर्गाचा आहे आणि त्याला दुसरी वेलांटी आहे। त्यानंतर पहा, इथं आहेत तसंच पण याला पहिली वेलांटी आहे, म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता। ऑप्शन बघा, एक जीवघेणा, सेकंड आहे जीवघेणा, थर्ड आहे जीवघेणा, चौथा आहे जीवघाणा। तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड, जीवघेणा। बघा, जीवघेणा, इथं पण जीवघेणा आहे पण इथं न नळाचा दिलेला आहे, तर न बाणेचा आहे, त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर थर्ड। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता। ऑप्शन बघा, एक खडसाविणे, सेकंड आहे खडसावले, थर्ड आहे खडसविणे, चार आहे खोडसविणे। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, खडसाविणे। इथे बघा, इथे न बाणेचा आहे, इथं न नळाचा दिला, हा फरक आहे, त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता। ऑप्शन बघा, एक कुशाग्र बुद्धी, सेकंड आहे कुशाग्र बुद्धी, थर्ड आहे कुशग्र बुद्धी आणि चार आहे कुशाग्रा बुद्धी। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, कुशाग्र बुद्धी। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता। ऑप्शन बघा, एक करदोडा, सेकंड आहे कडदोडा, थर्ड आहे करडोडा, फोर आहे कडदोरा। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर, कडदोरा असं म्हटलं जातं, करदोडा नाही म्हटलं जात। तर कडदोडा पण नाही आणि करडोडा पण नाही, तर कडदोरा बरोबर आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता। इथं आहे खंडोगंती, सेकंड आहे खडोगंती, थर्ड आहे खंडोगणती, चार आहे खंडोगिनती। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, खंडोगणती। इथं न बाणेचा आहे आणि इथं न नळाचा आहे, फरक हा आहे, त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, ते आहे शुद्ध शब्द। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता। ऑप्शन बघा, एक जीवापाड, सेकंड आहे जीवापाड, थर्ड आहे जीवापड, फोर आहे जीवपद। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड, जीवापाड। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता। ऑप्शन बघा, एक कुटुंब, सेकंड आहे कुटुंब, थर्ड आहे कुटुंब, फोर आहे कुटुंब। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, कुटुंब। सगळेच पहिला उकार आहे, दोन्हीला पण, कला पण आणि टला पण। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता। ऑप्शन बघा, एक कोरडवाहू, सेकंड आहे कोरडवाहू, थर्ड आहे कोरडवाहू आणि फोर आहे कोरडवाहू। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर कोणतं, फोर, कोरडवाहू। हे सर्व सेमच झालेले आहेत, हे सर्व सेमच आहेत। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता। ऑप्शन बघा, एक कार्तिक स्नान, सेकंड आहे कर्तृत्ववान, थर्ड आहे कार्तिक स्नान, फोर आहे कार्यकक्षेत। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड, कार्तिक स्नान। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता। ऑप्शन बघा, एक कामचुकार, सेकंड आहे कामाचुकर, थर्ड आहे कामाचुकार, फोर आहे कामचुकार। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, कामचुकार। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता। ऑप्शन बघा, एक
कनिष्ठिका, सेकंड आहे कनिष्ठिका, थर्ड आहे कनिष्ठिका आणि 4 आहे कानिष्ठिका. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड कनिष्ठिका. इथं पहिलीच वेलांटी आहे आणि ला पण पहिलीच वेलांटी आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ऑप्शन बघा, 1 अनुक्रमणिका, सेकंड अनुक्रमणिका, थर्ड आहे अनुक्रमणिका, 4 आहे अनुक्रमणिका. बघा वेलांटीमध्ये फरक आहे, तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 अनुक्रमणिका असा खरा उल्लेख आहे किंवा शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ऑप्शन बघा, 1 कपिलाषष्ठी, सेकंड आहे कापिलाषष्ठी, थर्ड आहे कपिलाषष्ठी, 4 आहे कपिलाषष्ठी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड कपिलाषष्ठी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ऑप्शन बघा, 1 जाज्वल्यमान, सेकंड आहे जज्वल्यमान, थर्ड आहे जाज्वल्यमान, 4 आहे जज्वल्यमान. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट जाज्वल्यमान. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ऑप्शन बघा, 1 गुरु, सेकंड आहे गुरु, थर्ड आहे गुरु, 4 आहे गुरु. बघा पहिला उकार आणि दुसऱ्या उकार यामध्ये फरक आहे, तर यात करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड गुरु. पहिलाच उकार आहे गला आणि रला दुसरा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न रला पहिला. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ऑप्शन बघा, 1 औपचारिक, सेकंड औपचारिक, थर्ड औपचारिक, 4 आहे औपचारिक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड औपचारिक. अला 2 वेलांट्या दिलेल्या आहेत, औ आहे आणि रला पहिली वेलांटी आहे, लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? फर्स्ट आहे ज्वालाग्राही, सेकंड आहे ज्वालाग्राही, थर्ड आहे ज्वालाग्राही, 4 आहे ज्वालीग्राही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट ज्वालाग्राही. हला दुसरी वेलांटी आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ऑप्शन बघा, 1 आशीर्वाद, सेकंड आशीर्वाद, थर्ड आशीर्वाद, 4 आहे आशीर्वाद. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट ला दुसरी वेलांटी आहे, हे लक्षात असू दे आशीर्वादाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ऑप्शन बघा, 1 वृश्चिक, सेकंड आहे उश्चिक, थर्ड आहे वृश्चिक आणि 4 आहे वृश्चिक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड वृश्चिक. शला चला पहिली वेलांटी आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ऑप्शन बघा, 1 गिराईक, सेकंड आहे गिराईक, थर्ड आहे गिराईक, 4 आहे गिराईक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड गिराईक. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ऑप्शन बघा, 1 जबाबदारी, सेकंड जबाबदारी, थर्ड आहे जबाबदारी, 4 आहे जबाबदारी. तर करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर्थ जबाबदारी. बच आहे दोन्ही पर, पहिला बला काना आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ऑप्शन बघा, 1 विध्वंसक, सेकंड आहे विध्वंसक, थर्ड आहे विध्वंसक, 4 आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट विध्वंसक. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ऑप्शन बघा, 1 निशस्त्र, सेकंड निशस्त्र, थर्ड निशस्त्र, 4 आहे निशब्द. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड निशस्त्र. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ऑप्शन बघा, 1 ज्योत्स्ना, सेकंड ज्योत्स्रा, थर्ड ज्योत्सा, 4 आहे ज्योत्स्त्रा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 ज्योत्स्त्रा असं आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? फर्स्ट प्रसिद्धी, सेकंड प्रसिद्धी, थर्ड प्रसिद्धी, 4 आहे प्रसिद्धी. वेलांटीमध्ये फरक आहे, तर बघा याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड प्रसिद्धी. सला पहिली वेलांटी आहे आणि द आणि धला दुसरी वेलांटी आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? फर्स्ट आहे पक्वान, सेकंड आहे पंचायत, थर्ड आहे पंक्ती, 4 आहे पटांगण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट पक्वान हा जो शब्द आहे तो शुद्ध आहे.
त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ऑप्शन बघा, 1 शारीरिक, सेकंड शारीरिक, थर्ड शारीरिक, 4 शारीरिक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड शारीरिक. रला दुसरी वेलांटी आहे आणि रला पहिली वेलांटी आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ऑप्शन बघा, 1 जठरंगणी, सेकंड जठरांगणी, थर्ड जठरांगणी, 4 आहे जठरांगणी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड जठरांगणी. अशा प्रकारे आपण शुद्ध शब्द कोणकोणते आलेले होते टेटच्या परीक्षेमध्ये ते पाहिले. राहिलेला जो भाग आहे किंवा राहिलेले जे प्रकरण आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आज आपण शुद्ध शब्द पाहिले. उद्याच्या लेक्चरमध्ये शुद्ध वाक्य यावर कसे प्रश्न विचारलेले होते ते पाहणार आहोत. लेक्चर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.